नमस्कार. शिवतरगळ ही दासबोधाची भूमी, महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कुशीतील एक पवित्र असे ठिकाण म्हणजे शिवतरगळ. ही फक्त एक गुहा नाही, तर इथेच समर्थ रामदास स्वामींनी साधना करून दासबोधासारखा ग्रंथ निर्माण केला. शिवतरगळ म्हणजे प्रेरणेचा एक दीपस्तंभ, विचारांची गंगा आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचं तेज आहे. त्याच पवित्र स्थळावर आधारित माझी ही सुंदर अशी कविता. कवितेचं नाव आहे शिवतरगळ प्रेरणेचा दीपस्तंभ. ही कविता शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका. डोंगर रांगा गुंजतात, गाता झाडांच्या सावलीत साठलेला इतिहास, शांत घरांच्या निनादात दडलेला तप साधनेतून प्रकटले सामर्थ्य विशेष. शिवतरगळीच्या कुशीत समर्थ बसले ध्यानमग्न, अंधाऱ्या गुहेतून झलकला प्रकाश, झाला धर्माचा नवा संग्राम. दासबोधाचे शब्द नव्हते केवळ अक्षरांचे तवे, ते होते समाजासाठी दीपस्तंभ, मार्गदर्शक आणि प्रेरणेचे ज्वाले. शब्दांनी दिला आत्मविश्वास, अन्यायावर प्रहार, मनातील भीती हरू उभा केला जनतेचा आधार. गुहेच्या दगडात साठली साधना, प्रत्येक भिंतीत दडलंय बलिदानाचं गाणं. धर्म, नीती, पराक्रम इथेच झाले प्रकट, म्हणूनच महाराष्ट्राचं तेज आहे आजही अपाट. आजही जो कोणी जातो त्या घळीमध्ये, आजही जो कोणी जातो त्या घळीमध्ये, त्याच्या अंतरात जागतो तेज भक्तीच्या ज्वाळीमध्ये, त्याच्या अंतरात जागतो तेज भक्तीच्या ज्वाळीमध्ये. वाऱ्याच्या कुजबुजण्यातही ऐकू येतो घोष, वाऱ्याच्या कुजबुजण्यातही ऐकू येतो घोष. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. अपार अनंत अखंड जोश, अपार अनंत अखंड जोश. शिवतरगळ ही गुहा नाही फक्त, ती महाराष्ट्राच्या आत्म्याची उंच शिखर आहेत. शिवतरगळ ही गुहा नाही फक्त, ती महाराष्ट्राच्या आत्म्याची उंच शिखर आहेत. तप, ज्ञान आणि पराक्रमाचा संगम ही दासबोधाची भूमी आहे, ही दासबोधाची भूमी आहे. ही कविता तुम्हाला आवडली असेल तर कृपया लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नवनवीन कविता पाहण्यासाठी उत्तम विचार कविमित्र या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही शिवतरगळला गेला असाल तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.